काळे, गायकवाड, प्रियंका आहिरराव तुमच्या या भागात राहते. ती आमच्या महिला आघाडी हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्ष आहेत. आणि 59 वर्षापूर्वी आम्ही शहीद भगतसिंग क्रांती दल मंडळ स्थापन केलं. त्या मंडळाचाही पहिला मान महिलेला यावर्षी देण्यात आला. त्याच्यात ती महिला अध्यक्ष म्हणून तिची निवड केली. तर तिचे आणि आमचे कार्याध्यक्ष आणि बाकीच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यात हे होतं की ह्यावेळी 15 ऑगस्ट अनेशा आलेला आहे, तर आपल्याला हर घर तिरंगा हे अभियान राबवायचं आहे. आपला तिरंगा ध्वज आपण का लावायचा? या तिरंगा ध्वजासाठी अनेकांनी आपलं हुतात्म्य दिलेलं आहे, अनेकांनी बलिदान दिलेले आहे. आणि त्या क्रांतिकारकांच्या बलिदानामुळंच आज आपला देश 1947ला 15 ऑगस्ट या दिवशी स्वतंत्र झाला. आणि स्वतंत्र झाल्यानंतर हा स्वतंत्रचा आज 79वा वर्धापन दिन आपण साजरा करत असताना तिरंग्याचं महत्त्व हे प्रत्येकाला असलं पाहिजे. आणि आपण या देशाचे नागरिक आहोत. हा तिरंगा आपणाला दिल्यानंतर तो तिरंगा आपल्या घराजवळ उंच ठिकाणी लावायचा आहे, त्याची अवहेलना होणार नाही असं पाहायचं आहे. 2 दिवस आपण तिरंगा लावल्यानंतर काढून व्यवस्थित तो ठेवून घ्या, तो नंतरही तुमच्या उपयोगी येईल. म्हणून हा राष्ट्रीय सण आपण साजरा करत असताना या भूपाली पार्कच्या उपस्थित सर्व माता भगिनी, आबाल वृद्ध या सर्वांचं मी जाहीर आभार व्यक्त करतो. आणि या स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करून माझ्या शब्दांना विराम देतो.